आणि थेट जाऊया सावरगावमध्ये, कारण पंकजा मुंडे यांचा मेळावा सुरू होणार आहे अगदी काही वेळामध्ये। भगवान भक्तिगडावरती आता हे दोघं जण हळूहळू दाखल होताना आपण बघतोय। धनंजय मुंडे हे पोहोचलेले आहेत, तर सावरगावमधून आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत जोडले गेले। थेट जाऊयात गोविंद। आपण बघतो की धनंजय मुंडे यांचं हेलिकॉप्टर सावरगावमध्ये पोहोचलं होतं, मात्र हेलिकॉप्टर येऊन थांबल्यानंतर सुद्धा त्यातून धनंजय मुंडे बाहेर पडले नाहीत। पायलटनी परत दुसऱ्या ठिकाणी हेलिकॉप्टर नेण्याचं सांगितलं आणि आता धनंजय मुंडे सोबत त्यांचे सहकारी वाल्मिक कराड हे हेलिपॅडवरती आहेत आणि बघतो आपण की मुंडे समर्थक अगदी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मागे घोषणा देत आहेत आणि ते अगदी गाडीमध्ये बसून सभास्थळी पोहोचत आहेत। काही वेळाने पंकजा मुंडे ज्या पुण्यावरून हेलिकॉप्टरमध्ये येत आहेत त्या पुढच्या काही अर्ध्या तासांमध्ये या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर सावरगावमधील या दसरा मेळाव्याला सुरुवात होईल। या दसरा मेळाव्याचं मुख्य आकर्षण जरी पंकजा मुंडे असल्या तरी धनंजय मुंडे हे त्यांचे बंधू 12 वर्षानंतर त्यांच्यासोबत डायस शेअर करतायत। त्यामुळे आता हे दोघे बहीण भाऊ जेव्हा व्यासपीठावर येतील त्यावेळेस आगामी निवडणुकीच्या संदर्भात किंवा लोकसभा निवडणुकीवरून काय भाष्य करतील हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। अगदी गोविंद, आपण बघतोय मोठी तयारी करण्यात आली आहे। यंदाच्या वेळेचं वैशिष्ट्य म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, हे दोघं जण सुद्धा 12 वर्षांच्या नंतर एकत्र येत आहेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या दोघांचं एकत्र असणं या मेळाव्यामध्ये काय नेमकं दर्शवत आहे? एक तर असं आहे की लोकसभा निवडणुकीमध्येच पंकजा मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे आले होते। स्वाभाविक आहे की दोन पक्ष आधी एकत्र आले होते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप। या भाजपचे नेत्या म्हणून पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते म्हणून धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ एकत्र आले। त्यानंतर आपण बघितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा प्रचार केला, मात्र त्यात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला। त्या पराभवानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मुंडे समर्थक एकत्र येत आहेत आणि या मुंडे समर्थकांना संबोधित करण्याआधी पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांच्यासोबत व्यासपीठावर असणार आहेत। स्वाभाविक आहे की इतक्या वर्षानंतर हे दोन बहीण भाऊ दसरा मेळाव्याला एकत्रित येत आहेत। खरं तर मागच्या 6-7 महिन्यापासून ते अनेक स्टेजवरती एकत्रित जरी आपल्याला पाहायला मिळाले असले तरी या दसरा मेळाव्याचं वैशिष्ट्य वेगळं असतं, कारण गोपीनाथ मुंडे यांनी ज्यावेळी या दसरा मेळाव्याची सुरुवात केली होती ती दसऱ्याला यासाठी होती कारण दसऱ्यानंतर ऊसतोड कामगार हे दुसऱ्या दिवशी पासून आपल्या साखर कारखान्याच्या कामासाठी निघत असतात आणि साखर कारखान्यावर जाणाऱ्या ऊसतोड कामगारांना एक संदेश देण्यासाठी खरं तर ह्या दसरा मेळाव्याची सुरुवात झाली होती। आता त्याच दसरा मेळाव्यामध्ये पुन्हा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काय बोलतील याकडे साराच्या नजरा लागल्यात। धनंजय मुंडे आता भगवान भक्तिगडावरती दाखल झालेत। सावरगाव मधली ही थेट दृश्य आपण दाखवतोय सध्याची। धनंजय मुंडे हे सध्या दाखल झालेले आपण बघतोय आणि अगदी काही वेळामध्ये पंकजा मुंडे या सुद्धा पोहोचतील। गोविंद, साधारणतः किती वाजेपर्यंत पंकजा मुंडे पोहोचू शकतात? वेळ काय आहे साधारणतः या मेळाव्याची? आणि राज्याच्या खरं तर वेगवेगळ्या भागामधून सगळा जो पंकजा मुंडे यांना मानणारा, त्यांचे कार्यकर्ते असणारा जो समाज आहे तो सगळा एकत्र येत असतो। नक्की दसरा मेळाव्याला मुंडे समर्थक हे राज्यभरातून एकत्र येतात, ते दसरा मेळाव्याला एकत्रित जमतात आणि याच ठिकाणी दरवर्षी मुंडे कुटुंबातील सदस्य विशेषतः पंकजा मुंडे या त्यांना संबोधित करत असतात। मात्र आजची पार्श्वभूमी थोडीशी वेगळी आहे, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता आणि त्या पराभवानंतर भारतीय जनता पार्टीकडून जरी त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली असली तरी यापुढे काय असेल, विधानसभेच्या अनुषंगानं समर्थकांना नेमकं काय सांगायचंय या सूचना कदाचित या मेळाव्यातून होऊ शकतील। पुढच्या अर्ध्या तासामध्ये पंकजा मुंडे या सावरगावमध्ये पोहोचतील। अतिशय 15 मिनिटाची रॅली असणार आहे। रॅली म्हणजे ओपन जीपमधून त्या जातील आणि साधारण 1 ते 1:15 वाजेपर्यंत या ठिकाणी सावरगावमध्ये पंकजा मुंडेच्या दसरा मेळाव्याला प्रत्यक्ष सुरुवात होईल। अगदी गोविंद, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।